श्री स्वामी समर्थ. आजच्या काळात अनेक तरुण तरुणी चांगल्या शिक्षणानंतरही नोकरीच्या शोधात आहेत. अनेक मुलाखती देऊनही यश मिळत नाही. मेहनत करूनही योग्य संधी मिळत नाही. घरातील आर्थिक परिस्थिती कठीण होत जाते. अशा वेळी मन निराश होतं. पण आपल्या संत परंपरेत श्रद्धा, साधना आणि नामस्मरण याला खूप महत्त्व दिलं आहे. गुरूंची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. तुम्हालाही जर अशा काही अडचणी असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमपूर्वक केले तर जीवनात अनेक अडथळे दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे नोकरी, व्यवसाय, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्या यामध्ये सकारात्मक बदल जाणवतात. 108 हा अंक हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. जपमाळेतील 108 मणी, देवतांची 108 नावे आणि अनेक धार्मिक विधीमध्ये 108 या अंकाचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण केले तर गुरुकृपेची अखंड साधना तुम्हाला मिळेल. 108 पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मंदिरात, मठात किंवा केंद्रात जायचं आहे. तिथे स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. त्यांना मनापासून प्रार्थना करायची आहे, मला नोकरी मिळू दे, मला नोकरीत यश मिळू दे, मी ही सेवा करणार आहे, माझी ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या. 108 पारायण सुरू करण्यापूर्वी मनात स्पष्ट संकल्प करा, माझी योग्य नोकरी मिळावी, माझ्या कुटुंबावर गुरूंची कृपा राहावी आणि माझ्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत असा संकल्प करून गुरूंना नमस्कार करा. संकल्प जितका शुद्ध आणि श्रद्धायुक्त असेल तितकंच त्याचं फळ अधिक मिळतं. पारायणासाठी रोज एक ठराविक वेळ निवडा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून देवघरात श्री दत्तगुरू किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो ठेवून त्या फोटोसमोर दीप, अगरबत्ती लावा, दिवा लावा. त्यानंतर गुरूंचे स्मरण करून पारायण सुरू करा. काही भक्त रोज एक पूर्ण पारायण करतात तर काही भक्त आपल्या वेळेनुसार काही अध्याय वाचून पारायण पूर्ण करतात. महत्त्वाचं म्हणजे सातत्य आणि श्रद्धा. घाईघाईत किंवा केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी पारायण करू नका. प्रत्येक शब्द मनापासून वाचण्याचा प्रयत्न करा. अनेकांना प्रश्न पडतो की 108 पारायण केल्याने नोकरी कशी मिळेल? याचं उत्तर असं आहे की पारायणामुळे मनातील भीती, नकारात्मक आणि अस्थिरता कमी होते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते, मुलाखतीमध्ये बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. यासोबतच गुरुकृपेने योग्य संधी मिळण्याचे मार्ग खुलतात. काही भक्तांचा असा अनुभव आहे की अनेक महिन्यांपासून नोकरी मिळत नव्हती, पण 108 पारायणांचा संकल्प केल्यानंतरच काही दिवसातच मुलाखतीचे कॉल येऊ लागले. काहींना परदेशात नोकरीची संधी मिळाली तर काहींना अपेक्षेपेक्षा चांगला पगार मिळाला. हे अनुभव श्रद्धेवर आधारित आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळाच असतो. पारायणाच्या काळात शक्यतो सात्विक आहार घ्या, खोटं बोलणं टाळा, वादविवाद कमी करा, कोणाचं मन दुखवेल असं वागू नका, गुरूंचं नामस्मरण जास्त करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जितका तुम्हाला जप करता येईल तितका तुम्ही जप करा. प्रत्येक पारायण पूर्ण झाल्यानंतर गुरूंना नमस्कार करून आपल्या इच्छेची प्रार्थना करा. हे गुरुदेव, माझ्या प्रयत्नांना यश दे, योग्य मार्ग दाखव आणि मला चांगली नोकरी मिळू दे अशी मनापासून प्रार्थना करा. 108 पारायण पूर्ण झाल्यानंतर गुरूंचे विशेष पूजन करा. शक्य असेल तर दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करा.
गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी दान आणि सेवा यांनाही विशेष मुलाखतीची तयारी करणं, एक गोष्ट आणि कायम सतत लक्षात प्रयत्न ठेवा, करणं देखील केवळ आवश्यक पारायण आहे. करून घरी श्रद्धा बसणं आणि योग्य प्रयत्न नाही. यांचा पारायण संगम झाला सोबतच की यशाची नोकरीसाठी शक्यता अर्ज वाढते. करणं, नवीन गुरु माऊलींवर कौशल्य विश्वास शिकणं. ठेवा, निराश होऊ नका. अनेक वेळा यश उशिरा मिळतं, पण योग्य वेळी नक्कीच मिळतं. 108 पारायण हा केवळ धार्मिक विधी नसून मनाला सकारात्मक, धैर्य आणि आशा देणारी साधना आहे. ज्यांच्या जीवनात नोकरीची समस्या आहे, आर्थिक अडचणी आहेत किंवा वारंवार अपयश येत असेल, तर त्यांनी विश्वासाने, श्रद्धेने 108 पारायणाचा संकल्प करून पाहावा. गुरु माऊलींची जीवनात आणि आपल्या मेहनतीची जोड मिळाली घडू शकतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.